नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमाअंतर्गत आजच्या ऑनलाईन अध्यापन वर्गात सर्वांचे हार्दिक स्वागत. माझे नाव सौ मनीषा विनोद उगले. मी चारकोप सेक्टर 1 मनपा मराठी माध्यमिक शाळा कांदिवली पश्चिम या शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 6 आंतरराष्ट्रीय समस्या यातील मानवी हक्क ते निर्वासितांचे प्रश्न हे उपघटक आज आपण अभ्यासणार आहोत. मुलांनो, मागील प्रकरणात आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील जे सार्वभौम राज्य आहेत, त्यानंतर भारताचे परराष्ट्र धोरण, भारताची सुरक्षा व्यवस्था कशा पद्धतीची आहे, तसेच संयुक्त राष्ट्र ही जी काही आंतरराष्ट्रीय संघटना आहे तिची उद्दिष्टे आपण मागील प्रकरणात अभ्यासलेली आहे. मुलांनो, आज आपल्याला या प्रकरणामध्ये काही महत्त्वाच्या ज्या आंतरराष्ट्रीय समस्या आहेत या आंतरराष्ट्रीय समस्यांचा अभ्यास करायचा आहे. त्याआधी आपण आंतरराष्ट्रीय समस्या या शब्दाचा किंवा आंतरराष्ट्रीय समस्या म्हणजे काय याचा अर्थ बघूया. बघा, काही समस्या या देशांतर्गत पातळीवर असतात, तर काही समस्या या एकाच देशापर्यंत मर्यादित राहत नाही. म्हणजेच काय मुलांनो, की देशांतर्गत पातळीवर म्हणजेच की काही समस्या ज्या आहेत त्या समस्या या विशिष्ट देशापुरत्याच किंवा एखाद्या देशापुरत्याच त्या मर्यादित राहतात. पण काही समस्या या एका देशापुरत्याच मर्यादित न राहता त्या इतर देशांनाही भेडसावत असतात. म्हणजेच एकापेक्षा जास्त देशांना भेडसावणाऱ्या समस्यांना आपण आंतरराष्ट्रीय समस्या म्हणू शकतो. तसेच या समस्यांचे परिणाम प्रथम काही देशांवर आणि नंतर संपूर्ण जगावर होतात. बघा, जेव्हा आंतरराष्ट्रीय समस्या या लहान स्वरूपात असतात तेव्हा त्यांचा परिणाम हा काही देशांवर होऊ लागतो. मग या समस्यांचं स्वरूप जे आहे ते जसं मोठं होत जातं किंवा व्यापक होत जातं, तसं त्यांचा परिणाम हा संपूर्ण जगावर होताना दिसत असतो. आणि मग त्यानंतर ह्या आंतरराष्ट्रीय समस्या या एका देशापुरत्याच मर्यादित नसतात, ती सर्वच देशांना भेडसावत असते आणि म्हणून संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या या समस्यांना आपण आंतरराष्ट्रीय समस्या असे म्हणत असतो. मग या आंतरराष्ट्रीय समस्या जर सोडवायच्या असतील किंवा या समस्या सोडवण्यासाठी जर सर्व देशांनी एकत्रित येऊन विचारविनिमय जर केला तर नक्कीच शांततापूर्वक मार्गांनी या आंतरराष्ट्रीय समस्या सोडवल्या जाऊ शकतात. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सर्व देश एकत्रित येणं खूप महत्त्वाचं असतं. मग मुलांनो, अशा कोणकोणत्या आंतरराष्ट्रीय समस्या आहेत तर बघा की मानवी हक्क, पर्यावरण, दहशतवाद, निर्वासित या संबंधित समस्यांची माहिती आज आपल्याला इथे या प्रकरणामध्ये घ्यायची आहे. त्यामध्ये बघा, पहिला मुद्दा आहे मानवी हक्क. आता बघा, मानवी हक्क या संकल्पनेचा उगम नैसर्गिक हक्क या संकल्पनेतून झालेला आहे. त्यामुळे आपण सर्वप्रथम नैसर्गिक हक्क म्हणजे काय ते बघूया. बघा, त्याची व्याख्या बघा, माणूस म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तीला जे हक्क प्राप्त होतात त्याला आपण नैसर्गिक हक्क असे म्हणतो. म्हणजेच काय की नैसर्गिक हक्क हे व्यक्तीला जन्मतःच मिळत असतात. मग असे कोणकोणते नैसर्गिक हक्क आहे तर बघा, धर्म स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, त्यानंतर मुक्त संचार, शिक्षणाचा हक्क असेल, वास्तव्य, नैसर्गिक साधन संपत्तीचा उपभोग, खाणं पिणं असेल. आता बघा, नैसर्गिक साधन संपत्तीचा उपभोग हा जरी आपल्याला नैसर्गिक हक्क जन्मतःच मिळालेला असला तरी सुद्धा आपण नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग हा
आवश्यकतेनुसारच केला पाहिजे, त्याचा आपण स्वैराचार करता कामा नये. आणि मग या नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेतूनच मानवी हक्क ही संकल्पना उदयाला आलेली आहे. त्यात आपण मानवी हक्क बघूया. बघा, माणूस म्हणून व समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारांना मानवी हक्क असे म्हणत असतात. तर बघा, मनुष्य हा एक समाजशील प्राणी आहे. तो समाजशील प्राणी असल्यामुळे तो एक समाजाचा घटक आहे आणि त्याला जीवन जगण्यासाठी काही अधिकार, काही हक्कांची आवश्यकता असते. आणि म्हणून मग हे जे काही हक्क आहेत किंवा हे जे काही अधिकार आहेत, हे अधिकार आपल्याला संविधानानुसार राज्यघटनेने स्वातंत्र्य, समता, बंधुता, त्यानंतर सामाजिक न्याय या मानवी हक्कांचा पुरस्कार केलेला आहे. बघा, मनुष्याला हे जे मानवी हक्क आहे, हे मानवी हक्क राज्यघटनेमुळेच प्राप्त झालेले आहेत. आणि म्हणून या नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करणे ही सर्वस्वी काय आहे, शासनाची महत्त्वाची जबाबदारी मानली गेलेली आहे. तसेच बघा, जेव्हा अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध झालं, त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती झाली, या घटना जेव्हा घडल्या किंवा या घटनांच्या काळात सुद्धा स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या मानवी हक्कांचा पुरस्कार हा केला गेलेला होता. त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय व्यवहारात मानवी हक्कांचा उदय. बघा, संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाल्यानंतर आपण बघा मागच्या प्रकरणामध्ये बघितलं होतं की संयुक्त राष्ट्रांची जी स्थापना आहे, ती स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झालेली होती. मग या संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेनंतर आमसभेने 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा बहुमताने संमत केला आणि अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये मानवी हक्कांचा उदय झाला. त्यानंतर बघा की 1966 मध्ये 2 करार करण्यात आले. एक म्हणजे नागरी व राजकीय हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार आणि दुसरा म्हणजे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्कांचा करार. आणि या दोन्ही करारांना संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मान्यता दिली. आणि मुलांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्यांनी या दोन्ही कराराचं पालन करणं बंधनकारक आहे. तसेच या मानवी हक्कांमध्ये जसं स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या हक्कांचा समावेश होतो, तसेच जीविताचा हक्क, त्यानंतर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या प्रमुख हक्कांचा देखील समावेश करण्यात आला. आणि हे मूलभूत हक्क जे आहेत ते सर्वांना प्राप्त व्हावे, ही सर्व बघण्याची जबाबदारी या संपूर्ण राज्याची असते. त्यानंतर मुलांनो, मानवी हक्कांचा जाहीरनामा. आता मानवी हक्कांचा जाहीरनामा का करण्यात आला? बघा की मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यामध्ये एकूण 30 कलमे आहेत. या जाहीरनाम्यात नागरी स्वातंत्र्यासंबंधीची देखील कलमं आहेत. त्यानंतर 20 रोजगाराचा अधिकार. बघा, रोजगाराचा अधिकार म्हणजेच काय की प्रत्येक व्यक्तीला कामधंदा करण्याचा, तसेच समान कामासाठी समान वेतन. म्हणजेच काय की जर एखाद्या कामाचं जर स्वरूप सारखंच असेल तर साहजिकच आहे की त्याला समान वेतन मिळालं पाहिजे, समान पगार मिळाला पाहिजे. त्यामध्ये कमी जास्तपणा किंवा भेदभाव असता कामा नये. आणि मग अशा आर्थिक हक्कांचा समावेश या जाहीरनाम्यामध्ये देखील करण्यात आलेला होता. तसेच बघा मुलांनो की मानवी हक्कांच्या जाहीरनाम्याप्रमाणेच बालकांच्या हक्कांचा जाहीरनामा देखील 20 नोव्हेंबर 1959 रोजी करण्यात आला. बघा, जसं मानवी हक्कांचा जाहीरनामा होता तसंच बालकांच्या हक्कांचा देखील जाहीरनामा करण्यात आला. आणि यामध्ये 14 वर्ष वयोगटाखालील जे काही मुलं आहेत किंवा बालकं आहेत, या बालकांना त्यांचे हक्क मिळावे, म्हणजेच शिक्षणाचा हक्क असेल किंवा स्वातंत्र्य असेल, यासाठी हा जाहीरनामा जो आहे तो करण्यात आला. आणि मग या जाहीरनाम्यामध्ये बालमजुरी, बालगुन्हेगारी या समस्यांवर बंधने घालण्यासाठी हा जाहीरनामा करण्यात आलेला होता. आणि मग या जाहीरनाम्यामुळे 14 वर्ष वयोगटाखालील मुलांना कामावर ठेवणं किंवा त्यांना मजुरी करायला सांगणं कायद्याने गुन्हा आहे. आणि असं जर केलं
तर त्याच्यावर कडक कारवाई सुद्धा होऊ शकते. कारण बघा, ही जी मुलं आहेत, 14 वर्ष वयोगटाखालील जी मुलं आहेत, या वयोगटातील मुलांचा शारीरिक विकास हा पूर्ण झालेला नसतो. तसंच त्यांचं जे वय आहे ते शिकण्याचं असतं, खेळण्याचं असतं आणि अशा 14 वर्षाखालील मुलांना जर मजुरी करायला सांगितली किंवा त्याला कामावर जर ठेवलं गेलं, तर त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाया सुद्धा होऊ शकतात. आणि या जाहीरनाम्यामुळे बालमजुरीचं त्याचप्रमाणे बाल गुन्हेगारीचं प्रमाणात कमी होऊ लागलेलं आहे. आणि ही मुले या जाहीरनाम्यामुळे काय झालेली आहे की शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागलेली आहे. यासाठी बघा, शासनाने या मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना देखील राबवल्या आहेत. मग त्यामध्ये मोफत शिक्षण असेल किंवा मोफत शैक्षणिक वस्तूंचं वाटप असेल, त्यानंतर शिष्यवृत्ती, तसेच या वयोगटातील मुलांना सकस आहार मिळावा म्हणून मध्यान्ह भोजन योजना, अशा प्रकारच्या योजना देखील शासनाने राबवलेल्या आहेत. त्यानंतर बघा मुलांनो, मानवी हक्कांचा आग्रह, जे काही स्वातंत्र्य, समता, बंधुता हे जे काही मानवी हक्क आहेत, या मानवी हक्कांचा आग्रह धरण्यात आला. तर का धरण्यात आला? तर बघा, पहिलं कारण होतं की वर्णद्वेषी आफ्रिकन राजवटींवर बहिष्कार. बघा, आफ्रिकेतील वर्णद्वेष हा मानवी हक्कांच्या विरोधी आहे. कारण बघा, एकीकडे मानवी हक्कांमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला गेला, आणि जर दुसरीकडे आफ्रिकेमध्ये जर वर्णद्वेष करत असतील तर हे मानवी हक्कांच्या पूर्णपणे काय आहे, विरोधात आहे. आणि म्हणून आफ्रिकेतील या वर्णद्वेषी राजवटींवर बहिष्कार घालण्याचा निर्णय आमसभेने घेतला गेलेला होता. तसेच मानवी हक्कांचा पुरस्कार करण्याचा आग्रह देखील करण्यात आला. तसेच बघा, वसाहतींना स्वातंत्र्य देण्याचा व लोकशाही व्यवस्थेमध्ये देखील या मानवी हक्कांचा आग्रह धरण्यात आलेला होता. तसेच बघा, शीतयुद्ध जे आहेत, शीतयुद्धाच्या काळामध्ये आमसभेने मानवी हक्कांचा मुद्दा सातत्याने मांडला गेला आणि मानवी हक्कांचा आग्रह हा धरण्यात आलेला होता. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मानवी हक्क ही संकल्पना व्यापक बनली, तिचं स्वरूप हे मोठं होत गेलं. काय कारण? बघा, वांशिक संघर्ष, त्यानंतर सीमावाद, दहशतवाद या सर्व कारणांमुळे मानवी हक्कांना मोठ्या प्रमाणात बाधा पोहोचते, आणि म्हणून मानवी हक्क ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना व्यापक बनली. तसेच बघा, साथीचे रोग, पर्यावरणाला असलेला धोका, नैसर्गिक आपत्ती. आता नैसर्गिक आपत्तीमध्ये बघा, भूकंप असेल, महापूर असेल किंवा चक्रीवादळे असतील, या समस्याही दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत, आणि म्हणून मानवी हक्क ही संकल्पना व्यापक बनली. तसेच पर्यावरणाचं संरक्षण, त्यानंतर शाश्वत विकास यांचाही समावेश मानवी हक्कात होत असल्यामुळे तिची व्यापकता देखील वाढू लागलेली होती, आणि या सर्व कारणांमुळे मानवी हक्क ही संकल्पना जी आहे ती व्यापक बनली. त्यानंतर बघा मुलांनो, पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मानवी हक्क आणि भारत. आता बघा, भारतीय संविधानाने मानवी हक्कांना मूलभूत हक्कांचे स्थान दिलेले आहे. तसेच स्त्रिया, त्यानंतर बालके, अल्पसंख्याक, दुर्बल घटक यांच्या हक्कांचं संरक्षण करण्याची जी जबाबदारी आहे, ती जबाबदारी देखील शासनावर आहे. आणि त्यानंतर 1993 साली भारताने मानवी हक्क संरक्षण कायदा संमत केला, आणि मग या कायद्याने म्हणजेच मानवी हक्क संरक्षण कायद्याने राष्ट्रीय मानवी हक्क आयोग हा राष्ट्रीय पातळीवर, तर राज्य मानवी हक्क आयोग हा काही राज्यांमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. आणि मग जर या मानवी हक्कांचं जर उल्लंघन केलं तर त्याबाबत योग्य कारवाई किंवा त्याबाबत ज्या तक्रारींवर हा जो मानवी हक्क आयोग आहे, हा मानवी हक्क आयोग योग्य कारवाई करू शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बघा, पर्यावरण. आता पर्यावरण या शब्दाची जर आपण फोड केली तर ती बघा, परी अधिक आवरण असं होत असते. आणि मग परी म्हणजेच काय? पृथ्वी. मग पृथ्वीभोवती असणाऱ्या आवरणाला आपण काय म्हणत असतो? पर्यावरण असं म्हणत असतो. आणि मग या पर्यावरणामध्ये जैविक, अजैविक अशा सर्व घटकांचा समावेश हा होत असतो.
मग सुरक्षित पर्यावरण आणि मानवी हक्क. आता बघा, सध्याच्या काळामध्ये मानवी हक्क ही संकल्पना जशी व्यापक झाली आहे, त्यामुळे काय झालेलं आहे की सुरक्षित पर्यावरण हा देखील आता मानवी हक्क बनलेला आहे, कारण त्याची खूपच गरज आहे. बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संरक्षणाची जाणीव व गरज ही 1970 मध्ये प्रथम मांडली गेली आणि मग 22 एप्रिल 1970 मध्ये पर्यावरणाचा अभ्यास करणारे जे काही विशेष तज्ञ होते, त्या विशेष तज्ञांनी पहिला वसुंधरा दिन साजरा केलेला आहे. तसेच बघा, पर्यावरण म्हटलं की पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची काही कारण देखील आहेत. त्यापैकी बघा, पहिलं कारण आहे ते म्हणजे वाढते औद्योगिकरण. आता जसजसं दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे, त्यामुळे काय झालेलं आहे की साहजिकच उद्योगधंद्यांमध्ये, कारखान्यांमध्ये देखील वाढ होत चाललेली आहे. आणि म्हणून काय होत आहे की कारखान्यांमधून निघणारा जो काही धूर आहे, त्यानंतर दूषित पाणी आहे, या सर्व कारणांमुळे प्रदूषणाची जी समस्या आहे, ती समस्या निर्माण होऊन पर्यावरणाला धोका हा निर्माण होत आहे. म्हणून वाढते औद्योगिकरण हे देखील पर्यावरणाला धोका निर्माण होण्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे. त्यानंतर बघा, ऊर्जा निर्मितीच्या वेगवेगळे जे प्रकल्प असतात, या प्रकल्पांमुळे सुद्धा पर्यावरणाला धोका हा निर्माण होत आहे. त्यानंतर बघा, रासायनिक खते व कीटकनाशकांचा वाढता वापर. आता बघा, आता जग पुढे चाललेलं आहे आणि त्यामुळे काय होत आहे की शेतीच्या सुधारित पद्धती किंवा आधुनिक पद्धतींचा स्वीकार हा केला जात आहे आणि त्यामुळे कमी वेळामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर हा करण्यात येतो आणि यामुळे काय होत आहे की जमिनीची जी सुपीकता आहे, ती कमी होऊ लागलेली आहे. या रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपीकता असेल ती कमी होऊ लागलेली आहे आणि जमिनी बऱ्याचशा या नापीक बनत चाललेल्या आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे की पर्यावरणाला धोका हा निर्माण होत आहे. त्यानंतर बघा, वाहनांमुळे होणारे प्रदूषण. आता साहजिक वाढत्या लोकसंख्यांमुळे वाहनांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे वाहनांमुळे निघणाऱ्या धुरामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हवा प्रदूषणाची जी समस्या आहे, ही समस्या निर्माण होऊ लागलेली आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, हवा प्रदूषणामुळे मानवाला श्वसनाचे जे आजार आहेत, त्यानंतर हृदयविकार असेल, यासारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे आणि या हवा प्रदूषणामुळे पर्यावरणाला धोका हा निर्माण होत आहे. त्यानंतर बघा, अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग. आता बघा, जागतिक स्पर्धा, प्रत्येक देश हा जागतिक स्पर्धेमध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे काय आहे की तो वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या शोधात वेगवेगळ्या प्रकारच्या अणुचाचण्यांचा प्रयोग करत आहे आणि म्हणून काय होत आहे की त्यातून जो होणारा किरणोत्सर्ग आहे, या किरणोत्सर्गांमुळे एकीकडे देश विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण काय झालेलं आहे की दुसरीकडे या सर्व चाचण्यांमुळे काय होत आहे की आपल्या या पर्यावरणाला धोका हा पोहोचत आहे. त्यानंतर बघा, तेल गळती आणि रासायनिक वायूंची गळती. आता बघा, बऱ्याच वेळा काय होतं की खनिज तेलांची जी आयात निर्यात आहे, ती आयात निर्यात ही जलमार्गांनी केली जाते आणि काही कारणास्तव जर तेल गळती झाली, तर त्यामुळे पाण्यातील जी जीवसृष्टी आहे, त्या जीवसृष्टीला धोका पोहोचत आहे किंवा ही जीवसृष्टी तेल गळतीमुळे धोक्यात येत आहे. तसेच बघा, रासायनिक वायूंची जर गळती झाली, तर यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात धोका हा निर्माण होत आहे. याबाबतचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बघा की भोपाळ वायू दुर्घटना. ही जी दुर्घटना आहे, ही दुर्घटना 3 डिसेंबर 1984 मध्ये मध्य प्रदेशातील भोपाळ या शहरामध्ये घडलेली आहे आणि या घटनेमध्ये जवळजवळ 40 टन मिथेन वायू ची गळती झालेली आहे आणि त्यामुळे मोठा विस्फोट होऊन ही दुर्घटना घडलेली आहे. आणि बघा मुलांनो, या दुर्घटनेमध्ये बरेच लोक हे मृत्युमुखी पडले, तसेच बरेच लोक हे जखमी झाले, अपंग झाले, तर काही लोकांना विविध आजारांना बळी सुद्धा पडलेले आहे. बघा, आज तागायत सुद्धा तेथील जे लोक आहेत, या लोकांना या घटनेचे परिणाम भोगावे लागत आहे आणि या दुर्घटनेमुळे
काय झालेलं आहे की मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे, तसेच जीवितहानी देखील झालेली आहे. आणि बघा मुलांनो, ही जी काही दुर्घटना आहे, भोपाळ वायू दुर्घटना ही उद्योग जगातील सर्वात मोठी दुर्घटना मानली जाते. आणि या सर्व कारणांमुळे काय होत आहे की पर्यावरणाला धोका हा निर्माण होत आहे. त्यानंतर बघा, परस्पर सहकार्याची गरज. बघा, जर आपल्याला आंतरराष्ट्रीय समस्या जर सोडवायची असेल तर परस्पर सहकार्याची खूप नितांत गरज आहे. त्याशिवाय आपण आंतरराष्ट्रीय समस्या या सोडवल्या जाऊ शकत नाही. तर बघा, पर्यावरण समस्येचे निराकरण जर करायचं असेल तर परस्पर सहकार्याची देखील आवश्यकता आहे. तसेच बघा, जागतिकीकरणामुळे काय झालेलं आहे, राष्ट्रांचं परस्पर अवलंबन वाढलेलं आहे. त्यानंतर वायुगळती आणि अन्य कारणांनी होणाऱ्या प्रदूषित पर्यावरणाचा परिणाम हा सर्वच जगावर होत आहे. एकाच राष्ट्रावर पर्यावरण समस्या ही निर्माण होत नाही, तर सर्वच राष्ट्रांना ही समस्या भेडसावत आहे. त्यामुळे पर्यावरण समस्या ही एक काय आहे, आंतरराष्ट्रीय समस्या आहे. आणि मग असं असल्यामुळे काय आहे की परस्पर सहकार्यातून ही समस्या सोडविणे खूपच गरजेचं आहे. तसेच पर्यावरणीय समस्या जर सोडवायची असेल तर राष्ट्रांनी परस्परांना सहकार्य करणे गरजेचं आहे. तसेच पर्यावरण समस्या ही एक आंतरराष्ट्रीय समस्या असल्यामुळे ती सर्व राष्ट्रांना भेडसावत असते, सर्व राष्ट्रांना निर्माण होत असते. त्यामुळे सर्वच राष्ट्रांनी ही समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करणे खूपच गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे पर्यावरण ऱ्हासाची कारणे. आता जसं पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची कारणं आहेत, तसंच पर्यावरण ऱ्हास होण्यास कोणकोणती कारणं, पर्यावरण ऱ्हासाचे कोणकोणते परिणाम ह्या जीवसृष्टीवर होत आहे. तर बघा, पहिला परिणाम असा आहे की पर्यावरण ऱ्हासामुळे वनस्पती व प्राणी यांच्या प्रजाती ह्या नष्ट होत चाललेल्या आहे. तसेच मातीचा जो कस आहे तो कमी होत आहे. कारण काय की अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर हा वाढलेला आहे, जंगलतोड ही होत आहे, तसेच जमिनीची धूप सुद्धा होत आहे. आणि या सर्वच कारणांमुळे काय झालेलं आहे की पर्यावरणाचा ऱ्हास होऊन जमिनीचा कस हा कमी होत चाललेला आहे. तसेच बघा की जंगलतोड केल्यामुळे पावसाचं प्रमाण हे कमी होत आहे, पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होत आहे आणि साहजिकच दुष्काळग्रस्त परिस्थिती ही निर्माण होत आहे. तसेच पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे नद्या, तलाव हे आटू लागलेले आहेत. त्यामुळे नद्या तलावांमधील जी काही जीवसृष्टी आहे, ती जीवसृष्टी ही धोक्यात येऊ लागलेली आहे. तसेच बघा, दूषित पाणी नद्या, समुद्रांमध्ये सोडल्यामुळे काय झालेलं आहे की या प्रदूषित पाणी हे प्रदूषित होतं. आणि या प्रदूषित पाणी पाणी आपल्या मानवी शरीरामध्ये जर गेलं तर या मानवी शरीराला किंवा मानवाला वेगवेगळ्या रोगांच्या आजारांना सामोरे जावं लागत आहे. तसेच पर्यावरण ऱ्हासामुळे आम्ल पर्जन्याची समस्या देखील निर्माण होत आहे. आम्ल पर्जन्यामुळे बघा, वनस्पती, प्राणी व मानवसृष्टी देखील धोक्यात येत आहे. तसेच बघा, ओझोन थराचं विरळ होणं व तापमानात वाढ. आता बघा, सूर्यापासून निघणारी जी काही अतिनील किरणं आहेत, ही अतिनील किरणं ओझोन थर काय करत असतो, शोषून घेतो आणि त्यानंतर ती पृथ्वीवर पडतात. म्हणजेच काय की ओझोन थर हा मानवी सजीवासाठी एक खरंच संजीवनीच आहे. परंतु काय झालेलं आहे आता की या प्रदूषणामुळे ओझोनच्या थराला छिद्रे पडू लागलेली आहे आणि त्यामुळे हा जो ओझोनचा थर आहे तो आता विरळ होत चाललेला आहे. त्यामुळे तापमानामध्ये वाढ होत चाललेली आहे आणि मानवी जीवसृष्टीस काय होत आहे की धोका निर्माण होत आहे. म्हणूनच काय मुलांनो, की आपण सर्वांनीच पर्यावरणाला ऱ्हासापासून वाचवलं पाहिजे. आपण पर्यावरणाचं संतुलन राखलं पाहिजे. पर्यावरणाला पर्यावरणातील हे जे काही प्रदूषण आहे, हे प्रदूषणाला आपण आळा हा घातलाच पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्टॉकहोम ते पॅरिस परिषद. आता बघा, ह्या परिषदा का भरवण्यात आल्या, तर बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण विषय ही जी काही समस्या आहेत, या समस्येवर चर्चा करण्यासाठी, त्यावर उपाय शोधण्यासाठी काही ठिकाणी संयुक्त राष्ट्रांनी या पर्यावरण विषयक परिषदा भरवल्या आहेत. मग त्यातील जी पहिली परिषद आहे, ती पहिली परिषद स्वीडन देशामध्ये स्टॉकहोम
येथे 5 जून ते 16 जून या 1972 या दरम्यान भरवण्यात आली आणि या परिषदेमध्ये काही निर्णय घेण्यात आले. तर त्यामध्ये बघा की प्रदूषणावर मात करण्यासाठी सहकार्य करावे ही सर्व राष्ट्रांची जबाबदारी आहे असा निर्णय या परिषदेमध्ये घेण्यात आला. त्यानंतर विकसित देश अधिक प्रमाणात पर्यावरण ऱ्हासात जबाबदार आहेत. कारण ते बघा वेगवेगळ्या प्रकारच्या अणुचाचण्या करत असतात आणि त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो किंवा पर्यावरणाला धोका निर्माण होतो आणि म्हणून विकसित देश पर्यावरणाच्या ऱ्हासास जास्त जबाबदार आहेत आणि त्यामुळेच विकसित देशांनी अधिक जबाबदारी घ्यावी असा आग्रह विकसनशील देशांनी धरला गेलेला होता. त्यानंतर बघा की जागतिक सामायिक संपत्ती जी आहे त्या संपत्तीचं रक्षण करण्याची जी जबाबदारी आहे ती सर्वच राष्ट्रांची आहे. यावर देखील एकमत या परिषदेमध्ये झालं आणि म्हणून कुणा एका राष्ट्राची ही जबाबदारी नसून संपत्तीचं संरक्षण करणं ही सर्वच राष्ट्रांची जबाबदारी आहे असा निर्णय देखील या परिषदेमध्ये घेण्यात आला. त्यानंतर दुसरी परिषद जी आहे ती दुसरी परिषद ब्राझीलमध्ये रिओ द जेनेरिओ येथे 1992 मध्ये भरण्यात आली आणि या परिषदेमध्ये शाश्वत विकास या संकल्पनेवर भर देण्यात आला. जैविक विविधता, हरितगृह वायूंमुळे होणारे वातावरणातील बदल, त्यानंतर जंगलांचं रक्षण इत्यादी सर्व विषयांवर करार करण्याचा निर्णय देखील या परिषदेमध्ये घेण्यात आला. त्यानंतर बघा तिसरी जी परिषद आहे ती तिसरी परिषद जपान देशामध्ये क्योटो या ठिकाणी 1997 मध्ये भरण्यात आली आणि या परिषदेमध्ये विकसित देशांना हवामान बदल रोखण्यासाठी मापदंड आखून दिले गेले. तसेच हे जे काही मापदंड आहेत हे मापदंड 15 वर्षासाठी लागू करण्याचा निर्णय देखील या परिषदेमध्ये घेण्यात आला. पुढची जी चौथी परिषद भरण्यात आली ती म्हणजे फ्रान्स देशामध्ये पॅरिस येथे नोव्हेंबर 2015 या दरम्यान भरण्यात आली आणि या परिषदेमध्ये सर्व राष्ट्रांनी हवामान रोखण्यासाठी प्रयत्न करावे, त्यानंतर तापमान वाढ रोखण्यासाठी परस्पर सहकार्य करावे. या प्रयत्नांमध्ये विकसित देशांना विकसनशील देशांना लागणारे जे काही तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान देण्यास विकसित देशांनी मदत करावी असा निर्णय देखील या परिषदेमध्ये घेण्यात आलेला होता. अशा प्रकारे 4 ज्या काही परिषदा भरण्यात आल्या ह्या परिषदांमध्ये पर्यावरण विषयक समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय हे घेण्यात आलेले होते. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे दहशतवाद. आता बघा आपण त्याची व्याख्या बघूया. आपली आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निरपराध व्यक्तींच्या आणि शासनाच्या विरोधात हिंसेचा वापर करून समाजात भीती आणि दहशत पसरवणे म्हणजेच दहशतवाद होय. यात समाजामध्ये भीती, दबाव, दहशत ही पसरवली जात असते. बघा मुलांनो, दहशतवाद ही एक संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली एक हिंसा आहे. यात दहशतवादी एकत्रित येऊन नियोजन करून हिंसा केली जात असते आणि मग ही जी हिंसा आहे ही हिंसा बॉम्बस्फोटाच्या स्वरूपात असेल, गोळीबाराच्या स्वरूपात असेल किंवा दंगली या स्वरूपात देखील असू शकते. मग या दहशतवादामध्ये बरेचसे निरपराध जे लोक आहेत ते लोकांचं बळी जात असतो. याचं एक उदाहरण म्हणजे बघा 26/11 जो मुंबईमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये कितीतरी निरपराध लोकांचा बळी गेलेला आहे. त्यानंतर बघा काश्मीर प्रश्न हे उदाहरण सुद्धा आपण इथे दहशतवादाच्या संदर्भामध्ये घेऊ शकतो. तसेच बघा मुलांनो, दहशतवाद ही देखील एक जागतिक आंतरराष्ट्रीय समस्या बनलेली आहे आणि याला आळा घालण्यासाठी परस्पर सहकार्याची खूपच आवश्यकता आहे. पुढचा मुद्दा आहे पारंपरिक युद्धे व दहशतवाद यातील फरक. बघा पूर्वी युद्धे होत होती आणि आता दहशतवाद, मग या दोघांमध्ये काय फरक आहे ते बघूया.
पारंपरिक युद्धे दोन किंवा काही सार्वभौम राष्ट्रांमधील संघर्ष असतो आणि अशा युद्धांमध्ये भौगोलिक सीमांच्या सुरक्षिततेला महत्त्व दिलं जात असतं. तर दहशतवादामध्ये बघा की दहशतवाद हा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून कोणत्याही ठिकाणी हिंसाचार हा घडवून आणू शकतो. त्यानंतर यामध्ये बघा भौगोलिक सीमांना धोका पोहोचवणं हा यामध्ये उद्देश नसतो. त्यानंतर पारंपरिक युद्धांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा भौगोलिक सीमांशी निगडित असते आणि अशा युद्धात देशांच्या सीमा ह्या असुरक्षित बनत असतात. तर दहशतवादामध्ये राजवटीला आव्हान देणं हा दहशतवादाचा हेतू असतो. तर यामध्ये बाह्य सुरक्षेबरोबरच अंतर्गत सुरक्षेलाही धोका हा निर्माण होत असतो. त्यानंतर बघा पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे निर्वासितांचे प्रश्न. आता निर्वासित म्हणजे काय त्याची व्याख्या आपण पहिल्यांदा बघूया. बघा, ज्या व्यक्तींना अनिच्छेने, आता अनिच्छेने म्हणजेच काय की इच्छा नसतानाही अनिच्छेने किंवा जबरदस्तीने आपली मायभूमी सोडावी लागते व आश्रय मिळविण्यासाठी किंवा सुरक्षिततेसाठी दुसऱ्या राष्ट्रात जाणे भाग पडते अशा लोकांना निर्वासित असं म्हटलं जात असतं. आता बघा मुलांनो, निर्वासित म्हणजे काही वेळेस इच्छा नसतानाही करावं लागतं किंवा काही वेळेस युद्ध झाले असेल किंवा काही वेगवेगळ्या कारणांमुळे त्या देशातील लोकांना निर्वासित हे व्हावं लागत असतं आणि यामध्ये आपली स्वतःची मायभूमी किंवा आपला स्वतःचा जो देश आहे, स्वतःचं राष्ट्र हे सोडावं लागत असतं. आता ह्या निर्वासित होण्याची देखील काही कारणं आहेत. आता बघा, वंश धर्म या कारणांवरून जर लोकांचा छळ होत असेल तर त्यांना निर्वासित व्हावं लागतं. बघा, बऱ्याच वेळा वंश किंवा धर्म या वेगवेगळ्या कारणांमुळे लोकांचा छळ होतो आणि त्यांना आपली मायभूमी आपला देश हा सोडावा लागत असतो. तसेच काही वेळेला बघा युद्ध किंवा नैसर्गिक वेगवेगळ्या प्रकारचे जर आपत्ती आल्या तर तेव्हा सुद्धा आपला देश किंवा आपल्या मायभूमीचा त्याग हा करावा लागत असतो. आता बघा, मग जेव्हा हे लोक निर्वासित होत असतात किंवा निर्वासित हे स्थलांतरित होत असतात किंवा दुसऱ्या देशात जात असतात, मग त्यांना कोणकोणत्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर बघा, पहिली आहे की देश सोडून कुठे जायचं. बघा, म्हणजेच आपला देश सोडल्यावर कुठे जायचं ही सगळ्यात मोठी समस्या या निर्वासितांसमोर पडलेली असते. त्यानंतर बघा, ज्या देशात जायचं असेल तो देश आपल्याला स्वीकारेल का ही सुद्धा चिंता किंवा ही सुद्धा भीती या निर्वासितांच्या मनामध्ये असते. तसेच बघा, कुटुंबासह सुरक्षितपणे कसे जाता येईल याचा शारीरिक ताण किंवा शारीरिक ताण सुद्धा त्यांच्यावर हा येत असतो. तसेच बघा मुलांनो, की जेव्हा निर्वासित हे स्थलांतरित होत असतात, स्थलांतरित होताना बघा त्यांना ऊन वारा पाऊस इत्यादी जे काही नैसर्गिक आपत्ती आहेत या नैसर्गिक आपत्तींना सुद्धा सामोरे हे जावं लागत असतं. तसेच अन्नधान्याची टंचाई असेल किंवा आजारपण असेल किंवा मृत्यू असेल किंवा त्यांच्या मागे पाठलाग करणारे जे काही शत्रू असतील या सर्वच समस्यांना ही जे काही निर्वासित आहे या निर्वासितांना स्थलांतरित होताना या समस्यांना तोंड हे द्यावं लागत असतं किंवा या समस्यांना सामोरे हे जावं लागत असतं. त्यानंतर बघा मुलांनो, की जेव्हा हे लोक निर्वासित होतात किंवा दुसऱ्या देशात जातात तर निर्वासित झाल्यानंतर पण त्यांना काही समस्यांना सामोरे जावं लागतं. मग अशा कोणत्या समस्या आहेत तर बघा, पहिला आहे कामधंदा शोधणे. आता बघा, जेव्हा दुसऱ्या देशात हे लोक जातात मग तेव्हा देश हा नवीन असतो, त्याच्यानंतर कामधंदा देखील पूर्णपणे नवीन शोधावा लागत असतं, सर्व पहिल्यापासून त्याची सुरुवात करावी लागत असते. त्याच्यानंतर बघा, निवाऱ्याची जी जागा आहे किंवा राहण्याची जागा आहे ती सुद्धा शोधावी लागत असते. निर्वासित झाल्यावर कुठे राहायचे ही सुद्धा समस्या या निर्वासितांसमोर असते. त्यानंतर बघा, मग ज्या देशात ते जाणार असतात किंवा ते निर्वासित होत असतात मग त्या देशातील भाषा आपल्याला जमेल का किंवा त्या देशातील भाषा तेथील संस्कृती किंवा त्याचं राहणीमान या सर्वांशी जुळवून घेता येईल का या समस्येला देखील या निर्वासितांना सामोरे हे जावं लागत असतं. त्याच्यानंतर बघा, की राष्ट्र व समाज आपल्याला स्वीकारेल का, म्हणजेच आपण ज्या देशामध्ये जात आहोत
ते तो देश किंवा ते राष्ट्र किंवा तेथील जो समाज आहे तो आपल्याला स्वीकारेल का, याची भीती किंवा याची जी चिंता आहे ती चिंता सुद्धा या स्थलांतरित झालेले जे काही निर्वासित असतात त्यांना भेडसावत असते. आणि बघा त्यानंतर बघा काही वेळेला निर्वासित जे असतात ते निर्वासितांना काही राष्ट्र हे पुनर्वसन करून घेत नाही किंवा आपल्या राष्ट्रांमध्ये येऊ देत नाही किंवा त्यांना तिथे राहू देत नाही. मग त्याची काय कारण आहेत? तर बघा की पहिला आहे राष्ट्रावरचा बोजा. आता बघा जर निर्वासित जे आहेत ते निर्वासितांच्या पुनर्वसनामुळे त्या राष्ट्रावरचा बोजा जो आहे त्या राष्ट्रावरचा बोजा हा वाढणार आहे आणि साहजिकच त्या राष्ट्राची लोकसंख्या ही वाढणार आहे. त्यानंतर बघा लोकसंख्या वाढली म्हणजेच काय की जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्यांची टंचाई निर्माण होणार, त्यानंतर गुन्हेगारीमध्ये वाढ होणार आणि त्यामुळेच बरेच राष्ट्र हे निर्वासितांना म्हणजे दुसऱ्या देशातून जे काही लोक आलेले आहेत त्यांना त्यांचं पुनर्वसन करून घेत नाही. त्यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे की रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो जर निर्वासित आले त्या राष्ट्रामध्ये तर. त्यानंतर स्थानिक लोकांच्या नोकरीवर गदा येऊ शकते. जर निर्वासित त्या राष्ट्रात आले तर काय होणार आहे, जे स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांची नोकरी धोक्यात येऊ शकते. तसेच शांतता व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न हा निर्माण होऊ शकतो आणि म्हणून काही राष्ट्र हे निर्वासितांचं पुनर्वसन करून घेत नाही. बघा अशी ही कारणं या निर्वासितांचं पुनर्वसन न करण्याची आहेत. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मानवी हक्कांच्या जोपासनेचे फायदे. आता बघा जर मानवी हक्क आपण जोपासले तर नक्कीच काय फायदे होऊ शकतात. तर बघा पहिला फायदा असा आहे की मानवी हक्कांच्या जोपासनेमुळे अन्याय, त्यानंतर अत्याचार, शोषण कमी होईल. तसेच बघा की लोकांना सुरक्षितपणे आपला विकास साधता येईल. जर स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय हे जे काही मानवी हक्क आहेत हे मानवी हक्क जर जोपासले तर नक्कीच काय होणार आहे, लोकांना आपला विकास हा साधता येणार आहे आणि त्यामुळे दहशतवादाचं निर्मूलन देखील होणार आहे. तसेच बघा जी असुरक्षिततेची भावना आहे ती असुरक्षिततेची भावना ही दूर होईल. जर परस्पर सहकार्याची भावना वाढली किंवा मानवी हक्कांचा जर जोपासना केली तर त्या राष्ट्राला वाटणारी जी असुरक्षितता आहे ही असुरक्षिततेची भावना नक्कीच दूर होईल. तसेच बघा राष्ट्रामध्ये सहकार्याची भावना निर्माण होईल. जर हे जे काही सर्व मानवी हक्क आपण जर जोपासले, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय हे जर मानवी हक्क आपण जोपासले तर राष्ट्रांमध्ये काय होणार आहे की सहकार्याची मैत्रीची भावना निर्माण होणार आहे आणि या सर्वांसाठीच मानवी हक्क जोपासणं खूप महत्वाचे आहे. अशा प्रकारे मुलांनो आज आपण आंतरराष्ट्रीय समस्या या प्रकरणामध्ये मानवी हक्क, त्यानंतर पर्यावरण, त्यानंतर बघा पर्यावरण विषयक ज्या काही परिषदा आहेत, त्यानंतर दहशतवाद, त्यानंतर निर्वासितांचे जे काही प्रश्न आहेत या सर्व मुद्द्यांचा आपण या आंतरराष्ट्रीय या प्रकरणामध्ये संपूर्णपणे आज अभ्यास केलेला आहे.